करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे। आणि खरोखर तुम्ही सर्व लोक सगळे गावकरी मंडळी माझ्या सोबत राहते। गाव म्हटलं की राजकारण येतं, अर्धे इकडे जाते अर्धे तिकडे जाते, पण जास्तीत जास्त आपल्याकडे होते। फार कमी लोक आपल्या बाजूला नव्हते आणि चालतच असतात। शेवटी गाव आहे, राजकारण असतं, घडामोडी घडत असतात, त्याबद्दल काही नाराजी नाही। पण जेव्हा कामाचा विकास येतो, जेव्हा गावांचा विकास येतो, तेव्हा आपल्या गावकऱ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं असते। कारण तो आपल्या एकट्याचा विकास नसतो, तो आपल्या गावाचा विकास असतो, आपल्या गावकऱ्यांसाठी विकास असतो। म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं असते। त्यासाठी बरेचदा आपले विशाल भाऊ माझ्याकडे नेहमी यायचे की ताई आपण सभागृह कबूल केलं होतं, आपण काही कामं दिलेली होती। ग्रामपंचायतची बिल्डिंग जेव्हा आपल्याला मंजूर झाली तेव्हा त्यांनी बरेच दिवस मला सांगितलं की आपल्याला उद्घाटन घ्यायचं आहे। पण मध्यंतरी बऱ्याच घडामोडी घडल्या। आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते अजितजी पवार साहेब आपल्यातून निघून गेले, त्यामुळे पुष्कळ ठिकाणी वातावरण व्यवस्थित नव्हतं आणि त्यामुळे बारामतीला जायचं काम पडलं। आल्यानंतर बऱ्याच काही कामं होते, त्यामुळं फार वेळ झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। कारण इथे येत असताना दादांचं या गावावर अतिशय प्रेम होतं। दादा नेहमी या गावात यायचे, बंटी भाऊ वगैरे नेहमी सोबतच राहायचे, नेहमी यायचे आणि कोणतंही काम असलं, मला वाटते सर्वात पहिले दादांनी निवडून आल्यावर इथे सभागृह सगळ्यात पहिले या गावात दिलेलं होतं। आणि त्याचप्रमाणे काही दादांचं अधुरं स्वप्न राहिलं। निवडणुकीमध्ये मला तुम्ही आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाने मी आज इथे उभी आहे। तर मी आपलं काम दादांनी जे राहिलेलं आणि जे काही पुढे राहिलेलं मी हे काम पूर्ण करेन। विशाल भाऊंनी बंटी भाऊंनी आताच सांगितलं की पांधन रस्त्याची कामं राहिल्या, पण मी विशाल भाऊंना सांगितलं होतं की जेव्हा LGO साहेबांसोबत जेव्हा मीटिंग झाली तेव्हा मी सांगितले होते की जेवढे पांधन रस्ते असतील, जेवढे पांधन रस्त्याचे कामं असतील त्याची यादी मला लवकरात लवकर द्या, कारण त्याचा सर्वे गेल्या 4 महिन्यापासून चालू आहे। मला असं वाटत नाही आपण यादी दिली त्यामुळे हा सर्वे राहिला असेल, नाही तर पांधन रस्त्याचा सर्वे झालेला आहे आणि राहिलेला असतील तर तुम्ही मला निवेदन द्या, आपण ते काम पूर्ण करू। आज नाही उद्या आपण हे सभागृहाचं का आता आपण उद्घाटन सोहळा घेतला, आज नाही उद्या आपण सभागृहाचं काम पण पूर्ण करू। मला एवढेच म्हणायचे आहे की आपल्याला या सभागृहाला वेळ झाला होता तेव्हा म्हटलं होतं की पुढल्या प्रगट दिनापर्यंत आम्ही सभागृह करू, पण काही येता घडामोडी घडत असतात, वरती पण आम्हाला बऱ्याच काही कामं राहते, काही अपूर्ण राहते, काही मिळालेले राहते, काही निधी अपूर्ण मिळतो, त्यामुळे आणि दादांनी राजूभाऊंनी सांगितलंच की मानोरा आणि कारंजा दोन्ही सांभाळावं लागते आणि कारंजापेक्षा मानोरा हा फार मागासवर्गीय आणि मागे राहिलेला आपला मतदारसंघ आहे, त्यामुळे तिकडे जास्त लक्ष द्यावं लागते। तर असं समजू नका की आमचं गाव शेवट आहे म्हणून ताईचं आमच्या गावाकडे दुर्लक्ष आहे, असं काही होणार नाही। आपल्या गावाचं पण काम पूर्ण होईल, राहिलेले काम आपण पूर्ण करू। अजून आपल्याजवळ भरपूर दिवस आहे, भरपूर वेळ आहे। कोणतेही काम असो, सगळं गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपण पुढे जाऊ आणि असाच आशीर्वाद माझ्यासोबत तुमचा असू द्या, एवढी मी विनंती करते। आणि माझ्या बहिणींना पण सांगते की कोणतीही अडचण असली तरी समजू नका की ताई आमदार आहे आम्ही कसं जाऊ, कोणत्याही अडचणी असल्या तर माझ्यापर्यंत या, आपण त्या पूर्ण करू। आणि इथे मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र।